गोव्यातील फोंडामधल्या रामकृष्ण मिशनच्या वतीनं राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा जागृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। गोव्यातील विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाच्या आदर्शानं प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। गोव्याचे राज्यपाल यांच्या प्रोत्साहनानं आणि गोवा राज्याच्या सहकार्यानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। याच स्पर्धेविषयी रामकृष्ण मिशनचे प्रमुख स्वामी आर्यानंद यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया। रामकृष्ण मिशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। त्यातला प्रामुख्याने एक उपक्रम आहे ज्याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत स्वामीजी आहेत, आर्यानंदजी। आपण त्यांच्याशी बोलूयात। युवकांसाठी आपल्याला भरपूर ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंद युवा जागृती स्पर्धा। बरोबर। खरं तर ही कल्पना आली कशी आणि कशा प्रकारे राबवली जाणार आहे? गोव्यामध्ये स्वामी विवेकानंद मुलांपर्यंत पोहोचावे ही माझी खूप इच्छा होती आणि शाळा कॉलेजेसमधनं मी खूप लेक्चर्स वगैरे देतो। तर त्यामुळे ही आपण स्पर्धा घेणार आहोत आणि 3 विभागांमध्ये ही स्पर्धा आहे। 5वी ते 7वी एक गट आहे, नंतर दुसरा गट आहे आपला 8वी ते 10वी आणि तिसरा गट आहे 11वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD पण। आणि मग त्यांच्यासाठी वेगवेगळे बक्षिसं आम्ही जरा थोडी जास्त ठेवली आहे, जेणेकरून मुलांना पण एक थोडासा उत्साह निर्माण व्हावा। म्हणजे आता पहिला गट जो आहे 5वी ते 7वी त्यांच्यासाठी पहिलं बक्षीस 15,000, दुसरं 10,000, मग 5,000 आणि 10 कन्सोलेशन प्राइजेस ऑल्सो। आणि मग सेकंड ग्रुपसाठी 20, 15, 10, 800चे 10 कन्सोलेशन प्राइजेस। आणि जो फायनल ग्रुप आहे आपला तिसरा ग्रुप सगळ्यात मोठा, त्यांच्यासाठी पण 25,000चं प्रथम पारितोषिक आहे आणि 1,000चे 10 बक्षीसं कन्सोलेशन प्राइजेस आहे त्यांना। याच्यामध्ये विद्यार्थी फोकस जास्त केल्याचं पाहायला मिळते। काय उद्देश आहे त्याच्या पाठीमागे? जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की पाटी ज्यावेळी कोरी असते त्यावर आपण चांगलं लिहू शकतो आणि जे आपल्याला पाहिजे ते लिहू शकतो। तर यांना जर आत्तापासून आपण स्वामी विवेकानंदांचे विचार दिले ना, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं छान होतं, फेअरलेसनेस आहे त्यांचा, कॅरेक्टर आहे, लोकांसाठी दया आहे। इव्हन स्वामीजी शिकागोला गेले आणि एवढं यश मिळालं, पण त्या दिवशी रात्री ते झोपू शकले नाही, रात्रभर रडले, त्यांची उशी ओली चिंब झाली। तर ह्या गोष्टी जर मुलांना आल्या तर ती मुलं आदर्श नागरिक बनू शकतो आणि तो आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपल्या फॅमिलीची खूप चांगली काळजी घेऊ शकतो। तर म्हणून ही शाळेतली मुलं, कॉलेजची मुलं यांच्यापर्यंत जर स्वामीजींच्या आयडिया गेल्या तर आपण एक खूप मस्त समाज आपण घडवू शकतो आणि म्हणून आपण जास्त फोकस यांच्यावर देतो। गोवा स्टेट पुरतं मर्यादित आहे की त्याच्या बाहेर असणार आहे? सध्या तरी गोवा स्टेट पुरतं मर्यादित आहे। सरकारचं याच्यामध्ये काही योगदान, काही मदत? त्या बाबतीत मी खूप खूप धन्यवाद देणार आमचे ऑनरेबल गव्हर्नर साहेब। सगळ्यात सुरुवातीला मी त्यांचे ADC श्री बोरकर सर त्यांना भेटलो, त्यांना ही आयडिया त्यांना खूप आवडली आणि गव्हर्नर सरांना पण खूप आवडली ही आयडिया आणि म्हटले स्वामीजी हे जरूर करा, हा खूप चांगला प्रयोग आहे आणि वाटल्यास माझ्याकडनं 1,00,000 रुपये मी तुम्हाला देतो। तर ते एक आमच्यासाठी खूप कुठेतरी उत्साह देणार होतं। पण तुम्ही शाळा कॉलेज देखील यांना देखील पारितोषिक देणार त्याच्या प्रकारची माहिती आहे? हां, शाळा कॉलेजेसला पण आम्ही यासाठी की ॲक्च्युली त्यांचे जे शिक्षक आहेत, प्रिन्सिपल, शिक्षक यांचा पण यात खूप मोठा एक वाटा असतो। त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही म्हटलं की ज्या शाळा किंवा ज्या कॉलेजेसमधनं मॅक्झिमम विद्यार्थी यात भाग घेतील त्या शाळांना आणि महाविद्यालयांना पण आम्ही त्यांचा पण आम्ही सन्मान करणार आहोत। त्याची रूपरेषा कशी असणार? आता ही एक स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित आपण घेतलेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळी 3 पुस्तकं, एक शॉर्ट लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद, दुसऱ्या गटासाठी थोडं मोठं पुस्तक आहे रिटन बाय स्वामी निखिलानंद आणि तिसऱ्या गटासाठी आहे लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद बाय ईस्टर्न अँड वेस्टर्न डिसायपल्स। दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना वेळ मिळतो, तर म्हणून नोव्हेंबरच्या 2nd वीकमध्ये आपण ही एक्झाम घेणार आणि ही ऑनलाईन असणार आहे। त्यामुळे मुलं आपल्या घरी बसून, जिथे इंटरनेट चांगलं आहे तिथे बसून देऊ शकतात आणि मग सेकंड राऊंड प्रत्येक गटामधनं आपण 25-25 विद्यार्थी सिलेक्ट करणार आहोत, म्हणजे ज्यांनी चांगला स्कोअर केला आहे। मग त्यांना मठामध्ये आपण बोलवणार इथे मिशनमध्ये आणि इथे त्यांचा सेकंड राऊंड 3rd वीक ऑफ नोव्हेंबरमध्ये होईल आणि बक्षीस समारंभ 12 जानेवारीला आमचा विचार आहे
आणि गव्हर्नर साहेब म्हटले मी जर त्यावेळी तिथे असलो तर मला खूप आवडेल, मी नक्की येईल.